शिवतेज वॉरियर्स लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षल, प्लीज जॉईन अस. लगेच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. झालेला मॅचचा मॅन ऑफ द मॅच हर्षल. सायंकाळचं सत्र आहे. कुठल्याही प्रकारे ड्रिंक्स ब्रेक नसेल, एक्स्ट्रा टाइम दवडायचा नाहीये आणि 5 षटकांचा सामना याची नोंद घ्यायची आहे. अगदी आपल्याला वेळेमध्ये सामना पूर्ण करायचा आहे. अगदी आपल्याला एक वेगळा आदर्श निर्माण करायचा आहे स्पर्धेच्या माध्यमातून. कारण सायंकाळचे 5:45 झालेत. 5:45 नंतर देखील 5-5 षटकांचे सामने आपल्याला पूर्ण करायचे आहे, याची देखील एक नोंद घ्यायची आहे. शिवतेज वॉरियर्स इन ऍक्शन आपण पाहू शकाल. युवा सेना पालघर जिल्हा अध्यक्ष अभिषेक जाधव यांच्या संघ मालकीचा हा संघ. त्यांच्या विपक्षामध्ये जर बघायला गेलं तर ओकेटी टायगर्स, संजयजी पाटील, पंकजी पष्टे आणि निलेशजी पाटील यांच्या संघ मालकीचा हा संघ ओकेटी टायगर्स. तर लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये अगदी दाखल व्हायची आहे. ओकेटी टायगर्स अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये टायगर सारखी त्यांना आता फलंदाजी करावी लागेल, आक्रमकता दाखवावी लागेल. कारण ओकेटी टायगर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. प्रथमतः त्यांनी फलंदाजी स्वीकारली आहे. त्यानंतर बघितलं असेल आज या स्पर्धेसाठी दुपारी भोजनाची व्यवस्था देखील केली जाते. सन्माननीय संदीपजी दुपारे यांच्या मार्फत. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाजसाठी आकर्षक शूज, फेमस बिर्याणीचे सर्वेस्वर मालक कल्पेशजी मोकाशी यांच्याकडनं, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यासाठी देखील शूज. आणि एक विनंती असेल, सामना सुरू असल्यावर मधनं आपल्या 2 व्हीलर 4 व्हीलर घेऊन जायचं नाहीये. त्याने मात्र धूळ उडते, मैदानामध्ये व्यत्यय येतोय. याच सामना स्टार्ट करायचा आहे. पहिला चेंडू हाताला जातोय. अगदी 5:45 पहिला चेंडू हाताला जातोय. निखिल बागुल, निखिल टू अनिकेत, पहिला चेंडू. वॉट अ शॉट, सुरेख, अगदी वारा तिथे मारा. 1 बाउंड, चेंडू निघून जाईल. सीमा रेषा पार, दमदार चौकार. 4 चौकाराने मात्र अकाउंट ओपनिंग झाले. श्री गणेशा झालाय, शंखनाद झाला या पारीचा, या इनिंगचा. यावेळेस क्षेत्ररक्षकांना झाली चुकी. 1 धावेला मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जाईल का? यस, गुडीत रन विंडो विकेट. सुरेख, काबिले तारीफ, लाजवाब रनिंग बघायला मिळाली. धाव संख्या 6, 2 चेंडूंची समाप्ती झाली. वॉट बॉलिंग. निखिल बागुल याच्याकडनं मात्र चांगली गोलंदाजी अचूक टप्प्यावर केलं जात आहे. तेवढाच दर्जेदार फटका बघायला मिळतोय, कारण समोर तेवढाच एक अनुभव संपन्न दिग्गज फलंदाज अनिकेत पाटील, मानप्रम चुपोंडे. तिसरा चेंडू प्रगतीपथावर. झेलला संधी, महत्वाच्या क्षणी झेल सुटलाय. कोणाचा तर अनिकेत पाटीलचा झेल सुटलाय. मिलिंद याच्याकडनं मात्र एक महत्वाच्या क्षणी, मोक्याच्या क्षणी चुकी झाली आहे. एक महत्वाचा क्षेत्ररक्षक म्हणून त्याची गणना केली जाते. त्याच्याकडनं मात्र अगदी शेवटच्या क्षणी चेंडू निघून जातोय. जीवनदान मिळते, प्लस 2 धावा देखील पळून पूर्ण केल्या जात आहेत. सुपर रन इन बिटवीन द विकेट्स. 3 चेंडूंची समाप्ती झाली. धाव फलकावर धावसंख्या अर्जित केल्या जातील 8. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8. पुनश्च एकदा निखिल बागुल सज्ज. वाडा एक्सप्रेस पुनश्च एकदा चेंडूला फक्त दिशा दिली गेली आहे. फॉर्म इज टेम्परड, क्लास इज परमनंट. क्लासिकल फटका.
काय सुपर फटका सजवला गेला. डीप पॉइंट रिजन, डीप थर्ड मॅन क्षेत्रामध्ये चेंडू थांबत नाहीये. आउटफील्ड सुपर फास्ट, सीमा रेषा पार. अनिकेत पाटील ब्रँडेड चौकार 4. धाव संख्या 12. लोवर फुल टॉस, एक धाव. रिस्क असेल आणि आता मात्र सागर दिनकर याला जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. धावचित स्वरूपात महत्वाची विकेट. नेक्स्ट बॅटर. लगेच आपण ताबा घ्यायचा क्रीजचा. या अगोदरचा झालेला सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हर्षल. त्याला विनंती असेल डीएम एंटरप्राइजेस संघाचा हर्षल, ज्याने अगदी तुफानी फटकेबाजी केली आहे. या षटकातील शेवटचा चेंडू, त्याच्यावर मात्र पुणे येतं चांगलं क्षेत्ररक्षण. रॉकेट थ्रो. मी सन्माननीय दीपकजी पावडे साहेब तसेच प्रकाशजी शेट्टे तात्या यांना विनंती करून आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच पुरस्कार वितरित करायचा आहे. सन्मानित दीपकजी पावडे, माजी तालुका अध्यक्ष भारतीय जनता पार्टी विक्रमगड तालुका, यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच वितरित केला जातोय. त्यानंतर षटक क्रमांक 1, अगदी काबिल तारीफ. फक्त 3 मिनिटांमध्ये षटक हाताळलं गेले ते निखिल बागुल याच्याकडनं. वा, काय नियंत्रण बघायला मिळालंय. सातत्याने आम्हाला की विनंती असते, आपण तरी आमचा मान राखत नाहीयेत. वाहनामधून घेऊन जाऊ नका षटक सुरू असताना. वॉट शॉट. अनिकेत पाटील क्लासिकल कलात्मक. काय फटका सजवला गेला. अगदी टप्पा पडल्यानंतर मनगडात मात्र अगदी चेंडूला वळवलं गेलंय. पॉइंट रिजन आणि एक्स्ट्रा कव्हर मधील जो गॅप होता, 2 क्षेत्ररक्षकांमधील दरी होती, ती भेदणं गरजेचं होतं. ती दरी भेदली गेली आहे. आता मात्र क्षेत्ररक्षण बदलण्यास भाग पाडलं गेलंय. गोलंदाज सज्ज असताना गोलंदाजी मार्कवर राहुल. असं अतिरिक्त वेळ दौडायचा नाही. नक्कीच आपण क्षेत्ररक्षणामध्ये बघतोय जीवाच्या आतोनात निखिल बागुल इन ऍक्शन आपण पाहू शकताय. अवघ्या 3 मिनिटांमध्ये षटक हाताळलं गेलं होतं. डॉट डिलिव्हरीज अनिकेत पाटील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना राहुल पाटील याच्या मार्फत मात्र गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावर नियंत्रित मारा केला जातोय. अनिकेत याला मात्र शांत ठेवलं गेलंय. मात्र शांत राहील तो अनिकेत कसा. एक्स्ट्रा कव्हर. आता मात्र जर बघायला गेलं तर अनिकेत पाटील इन ऍक्शन. काय फटका होता. काबिल तारीफ, लाजवाब फटका. पुढील चेंडू, चौथा चेंडू. यावेळेस खोलवर टप्प्यातील चेंडू. अटेम्प्टेड यॉर्कर. चेंडूला सन्मान दिला गेलाय. फक्त 1 धाव मात्र एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळते. काय दर्जेदार चेंडू हाताळला गेला होता. अव्वल दर्जाचा क्वालिटी गोलंदाजी. नो मीटिंग्स. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल केतन वेखंडे, मॅन फ्रॉम वसुरी. मात्र राहुल पाटील टू केतन. खोलवर टप्प्यातील चेंडू, त्याला मात्र अलॉंग द कार्पेट डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये खेळला गेला. 1 धाव पूर्ण झाली आहे. फेकी अगदी वेगवान झाली आहे, मात्र तेवढेच सुपर रनिंग. 2 धावा पळून पूर्ण. षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना मात्र या षटकातील अजूनही अंतिमचा शेवटचा चेंडू बाकी. यावेळेस लोअर फुल टॉस. झेलला संधी होईल की चेंडू निघून जाईल. थोडस मात्र ताळमेल फसलं. चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार. 1 बाउन्स. चौकार 4. 30 धाव संख्या 30 ऑन बोर्ड. 30. 2 षटकांची समाप्ती झाली आहे. तब्बल 30 धावांची लयलूट झाली आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने नाणेफेक जिंकून जो फलंदाजीचा निर्णय स्वीकारला होता,
त्या दृष्टिकोनातून नक्कीच यशस्वी वाटचाल म्हणावी लागेल. अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे, मात्र पहिल्या 12 चेंडूंमध्ये निर्णय सार्थकी ठरवलाय असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये. तब्बल 30 धावांची लयलूट. आता मात्र निखिल बागुल अनुभव संपन्न गोलंदाज, वाडा एक्सप्रेस म्हणून ज्याला ओळखलं जातं, तो अनिकेत पाटील याच्या वेगाला मात्र कुठेतरी कंट्रोल करेल का? आतापर्यंत 51 सरस फटके सातत्याने ज्याच्या मार्फत बघायला मिळाले तो अनिकेत पाटील, मॅन फ्रॉम सुपोंडी. त्याच्या विपक्षामध्ये निखिल बागुल. वॉट बॉलिंग सुरेख. वाडा एक्सप्रेस म्हणून का ओळखलं जातं ते या चेंडूने टप्प्याने दर्शवलं. अगदी भन्नाट वेगात फलंदाजाच्या अगदी समोर टप्पा पडल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र अतिरिक्त वेगाने उचली घेऊन सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला गेलाय. डॉट डिलिव्हरीज. यावेळी चेंज ऑफ पेस, नो मॅन्स लँड. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण आणि 2 धावांवर समाधान मानावं लागते. धाव संख्या 32. 2 चेंडूंची समाप्ती झाली. अतिशय भन्नाट गोलंदाजी बघायला मिळते, क्वालिटी गोलंदाजी. निखिल बागुल. व्हॉट अ शॉट. दर्जा, क्वालिटी, अफलातून. दॅट्स अ सुपर. सीमा रेषा पार, चौकार 4. अगदी या फटक्याने मात्र सिद्ध केलंय अनिकेत पाटील. मिस्टर 360 इन ऍक्शन आपण पाहू शकतायत. काय फलंदाजी ज्याच्या मार्फत बघायला मिळते. अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडूला बाहेरच्या दिशेने वळवलं होतं, मात्र अनिकेत याने स्विच हिट अटेम्प्ट केला गेलाय. धाव संख्या 36. त्यावेळेस अगदी बॅटची एज घेतली असेल कदाचित, कारण जर बघायला गेले तर म्हणजे चतुर चाणाक्ष पंच म्हणावे लागतील. अगदी षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. 5वा चेंडू देखील तेवढाच दर्जेदार. आता मात्र स्टंपच्या समोर पकडले गेले. पंचांचं बोट उंच आकाशाच्या दिशेने. विकेटचं पतन. डावखुऱ्या हातीचा गोलंदाज. नेक्स्ट बॅटर लगेच आपण सज्ज राहायचंय. लेफ्ट हँडेड गोलंदाजी करत असताना निखिल बागुल. टप्पा पडल्यानंतर उजव्या हाताच्या फलंदाजासाठी मात्र टप्पा पडल्यानंतर आतमधल्या दिशेने चेंडू आलाय आणि अगदी धावचित एलबीडब्ल्यू स्वरूपात मध्ये पायचित स्वरूपात मात्र कुठेतरी जावं लागतं. वैयक्तिक 29 धावांची एक बहारदार इनिंग साकारताना मात्र अगदी पेव्हिलियनच्या दिशेने जातोय अनिकेत पाटील. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या सायंकाळच्या सत्रामध्ये एक तुफानी इनिंग साठी. अगदी कलात्मक फटके बघायला मिळालेत. षटकारांपेक्षा चौकार अधिक होतो या इनिंग मध्ये. तोच अनिकेत पाटील बॅक टू डगआउट. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना शेवटचा चेंडू, त्याच्यावर 1 धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न फंबलिंग झालाय. नियास धावचित स्वरूपामध्ये मात्र जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. रनआउट स्वरूपात विकेटचं पतन झालंय. विकेट क्रमांक 3चं पतन. वॉट बॉलिंग, लाजवाब. अगदी तारीफ करावी तेवढी कमी निखिल बागुल याची, कारण फक्त गोलंदाजीसाठी नाहीये तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये आतापर्यंत 3 षटकं हाताळले गेलेत. बी फास्ट, घाई करायची आहे कारण अगदी आपण रिदम बघतोय. 3 षटकं समाप्ती झालेत. धाव संख्या मात्र लगाम लगावला गेला या षटकानंतर. 37. 2 षटकात 30 होता. या षटकात फक्त 7 धावा खर्च केल्या गेल्यात. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन रिषभ, मॅन फ्रॉम कोंढले. ऋषभ नॉन स्ट्राईक एंडवर असेल, स्ट्राईक एंडवर असेल केतन. बाईक लगेच आपण मैदानाच्या बाहेर घेऊन जायचंय. यावेळेस पहिला चेंडू आतल्या दिशेने वळवला गेलाय. 40+ गोलंदाज इन ऍक्शन आपण पाहतोय. प्रीतम डॉट डिलिव्हरीचा पहिल्या चेंडूवर मात्र मोठा फटका सजवू दिला नाही. मात्र एकंदरीत जर बघायला गेले तर अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामध्ये. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर.
यावेळेस खराब चेंडू, फुल टॉस, त्याच्यावर फुल टोल वसुली, चेंडू पाठवून दिला जातोय डीप स्क्वेअर लेग रिजन, बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक उत्तुंग गगन भरारी घेणारा हवाई सफर षटकार 6. धाव संख्या 43. 43 पर्यंत मजल मारली गेली आहे. चौथं षटक प्रगतीपथावर. यावेळेस पुन्हा एकदा अगदी बघायला गेले तर खराब चेंडू होता, त्याला मात्र अगदी स्पर्श करणं कुठेतरी अवघड झालं. जर चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला असता तर निश्चित स्वरूपात 4 धावा प्राप्त होऊ शकत होत्या. मात्र अवांतर वाईड स्वरूपात 1 धाव मिळते. एकेरी धावेने धावफलक 1 ने पुढे जाऊन पोहोचेल. 44 ऑन बॉल, डबल फिगर. पुन्हा एकदा सलगचा दुसरा वाईड. फलंदाज मात्र ऑफ साइडच्या दिशेने शफल होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न करत असताना यष्टींचा वेध घेण्याचा एक सातत्याने प्रयत्न केला गेलाय. मात्र लेग स्टंप अटेम्प्टेड यॉर्करचा एक प्रयत्न होता, मात्र डाव्या यष्टीवर चेंडू हाताळला गेलाय आणि अँगल नुसार तो चेंडू मात्र बाहेर गेला होता. यावेळेस मात्र कमबॅक केलं गेलाय. वॉट अ बॉलिंग, सुरेख. हा टप्पा मात्र सातत्याने हाताळावा लागेल, कारण लो बाउन्स चेंडू मात्र जमिनी लगत निघून गेला. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये डॉट स्वरूपामध्ये निर्धाव. यावेळेस लेग स्पिन अटेम्प्ट केला गेला होता. क्षेत्ररक्षक क्षेत्रामध्ये तैनात केला गेला. 1 धाव जरूर पूर्ण असेल. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? नाहीये. तेवढंच चांगलं सुरेख कव्हर बघायला मिळालं. या षटकात आतापर्यंत एकंदरीत 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे का? यस, 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. धाव फलक 46 हे 40. फ्लायटेड डिलिव्हरी रिषभ याला मात्र अगदी मोठा फटका कन्वर्ट करतात. अपयश आला. 1 धाव मिळाली गेली आहे. एकेरी धावेने जर बघायला गेलं तर स्ट्राईक रोटेशन 47 ऑन बोर्ड 47. षटक क्रमांक 4, अंतिमचा चेंडू. या षटकात एक षटकार जरूर लगावला गेलाय, मात्र नंतर गोलंदाजाकडनं कमबॅक झालाय. अंतिमचा चेंडू हा मात्र खराब. अगदी सफल झाल्यानंतर यष्टींचा वेध घेण्याचा प्रयत्न केला गेला होता. गोलंदाजाकडनं चेंडूला अगदी यष्टींच्या दिशेने हाताळलं गेलं होतं. अँगलने चेंडू मात्र बाहेरच्या दिशेने जात असताना अगदी चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. चेंडूला पाठवून दिलंय, भिरकावलंय. सीमा रेषा पार. एक उत्तुंग गगन भरारी घेणारा षटकार 6. केतन ऑन ऍक्शन. केतन वेखंडे याच्या बॅटमध्ये उत्तुंग भरारी घेणारा षटकार 6. धाव संख्या 53. षटक क्रमांक 4 ची समाप्ती झाली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 30 होत्या. थोड्याशा कुठेतरी महागडं षटक होतं. त्यानंतर मात्र निखिल बागुलेने कमबॅक करून दिलं होतं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 37 होत्या. चौथ्या षटकानंतर मात्र आता तब्बल 53. षटक क्रमांक 5, अंतिमचं षटक, शेवटचं षटक. यावेळेस अगदी एक देखणा फटका होता. मिलिंद चेंडू पर्यंत पोहोचतील. 1 धाव पूर्ण. दुसरीच्या प्रयत्नात 2 धावा पूर्ण. यस, 2 धावांवर समाधान मात्र मानावं लागतंय. धाव संख्या 55 ऑन बोर्ड. अजूनही या 5 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाजी मार्कवर इन ऍक्शन आपण पाहू शकाल. सागर. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केले गेले. अंतिमचे 5 चेंडू, निर्णायक चेंडू, महत्वाचे चेंडू. स्विंग अँड मिस. ऋषभ याला मात्र चेंडू समजला नाहीये. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त वेगाने उचली घेतली गेली. क्रॉस बॅटेड फाईन लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न असताना मात्र ऋषभ कनेक्शन झालं नाहीये. 2 चेंडूंची समाप्ती झाली. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. व्हॉट बॉलिंग. सागर भन्नाट वेगात मात्र हाताळला जातो. यावेळेस मात्र सिंगल घेण्याचा एक प्रयत्न होता. नॉन स्ट्रायकर एंडवर असलेला केतन वेखंडे त्याला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जाण्याची शक्यता होती, मात्र त्या प्रयत्नात सातत्याने सलगचे 2 निर्धाव चेंडू. एकंदरीत 3 चेंडू. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये जेलला संधी. न्यू बॅटर स्ट्राईक एंडवर येईल का? यस, विकेटचं पतन. ऋषभ जातोय डगआउटच्या दिशेने, पेवलिनच्या दिशेने. विकेटचं पतन झालंय.
नेक्स्ट बॅटर लगेच इन ऍक्शन आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे, कारण या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे, फक्त 2 चेंडूंचा खेळ बाकी राहिलाय. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन उमेश पष्टे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असताना या षटकामध्ये आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ बाकी. That's a huge cracking out of park. सीमा रेषा पार षटकार दर्जेदार क्वालिटी. अगदी स्लॉट डिलिव्हरी म्हणावी लागेल आणि शक्तिशाली आदमी का शक्ती प्रदर्शन. अगदी टप्प्यात आला, कार्यक्रम झाला, चेंडूला पाठवलंय सीमा पार षटकार. वन 61 धावांपर्यंत मजल मारली गेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 53 पर्यंत असताना मात्र या षटकात कमबॅक केलं गेलंय. धावसंख्या 61. शेवटचा चेंडू, फर्स्ट इनिंग मधील अंतिमचा चेंडू. यस नोचा इशारा येईल. टप्पा मात्र अतिरिक्त बाहेर पडला गेलाय. 62. 62 धावसंख्या उभारली गेली आहे. अंतिमचा चेंडू फलंदाजापासून दूर ठेवण्याचा एक प्रयत्न मात्र बघायला मिळतोय. फ्री हिटचा चेंडू. यावेळेस आपटलेला चेंडू मात्र 1 धाव नक्कीच मिळेल. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. 2 धावा पूर्ण. धावसंख्या 64. विजयासाठी 65 धावांचं आव्हान. प्रति षटक 13 ची सरासरी. आता मात्र हाय स्कोरिंग मुकाबला सायंकाळचं सत्र. अगदी काबिल तारीफ. काय क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी जर बघायला मिळाली तर अवघ्या 17 मिनिटांमध्ये 5 षटकं हाताळले गेलेत. व्हॉट एफर्ट्स. नक्कीच तारीफ करावी तेवढी कमी आहे निखिल बागुल अँड टीम. आणि त्याच प्लॅटफॉर्मवर बघायला गेले तर तेवढ्याच अवधीमध्ये अगदी 20 मिनिटांमध्ये पूर्णत्वाकडे सामना जाईल का, 5 षटकं हाताळले जातील का, तीच अपेक्षेने मात्र नक्कीच आम्ही सेकंड इनिंग मध्ये जॉईन होतोय. अगदी आपण पाहत आहात, ऐकत आहात, मॉर्निंग क्रिकेट क्लब यांच्या आयोजनाने विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 चा हा धमाका. त्यानंतर सलामीची जोडी अगदी मैदानामध्ये आपण उतरायचे. 30 चेंडू आणि 65 धावा. प्रति षटक 13 ची सरासरी गरजेची. निखिल बागुल इन ऍक्शन आपण पाहू शकाल. डावखुऱ्या शैलीचा लेफ्ट हँडेड बॅट्समन. सायंकाळचं सत्र. शॉर्ट बाउंड्रीचा फायदा कशा प्रकारे उचलला जाईल, वारा तिथे मारा बघायला मिळेल का. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूने निखिल बागुल, त्याच्या सोबतीला सहकारी सागर. गोलंदाजी मार्गावर सज्ज अनिकेत पाटील. जर बघायला गेलं तर 30 चेंडू 65 धावा. या मैदानावर या चेंडूवर जरी आव्हानात्मक धावसंख्या असली
तरी या आव्हानाचा जर सहजरित्या पाठलाग करायचा असेल तर मात्र निखिल बागुल याला मात्र आक्रमण करावं लागेल. 30 चेंडू 65 धावा, 5 षटकांमध्ये 65 धावांची गरज. शिवतेज वॉरियर्स असा पहिला चेंडू मात्र दूरवर खेळवला गेलाय. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, यशस्वीरित्या मात्र निर्धाव स्वरूपात झाली आहे समाप्ती. डॉट डिलिव्हरीज. मात्र उर्वरित 5 चेंडू या षटकामध्ये कशा प्रकारे खेळले जातील. बॅट कडनं मात्र अगदी नो मॅन्स लँड स्थितीमध्ये चेंडू लँड होईल. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र अव्वल दर्जाचं एफर्ट्स. लॉंग ऑफ वरनं मात्र जवळजवळ डीप मिड विकेट पर्यंत कव्हर अप केलं गेलंय. व्हॉट एफर्ट. सुरेख. दुसऱ्या चेंडूवर 2 धावा जरूर घेतल्या गेल्या. संघाचं अकाउंट ओपनिंग झालंय, खातं उघडलं गेलंय. झेलला संधी, महत्वाचा झेल सुटलाय. निखिल बागुल याला सायंकाळच्या सत्रामध्ये मिळते जीवनदान. 3 चेंडू 3 धावा. तीन चेंडू आणि 3 धावा जरूर झाल्यात. अजूनही 27 चेंडू 62 धावांची गरज. मात्र एक मोठं षटक सामन्याचं रंगरूप चित्र बदलवू शकतं. सध्या स्थितीत मात्र जर बघायला गेलं तर अनिकेत पाटील एक अनुभव संपन्न गोलंदाज, त्याच्या विपक्षामध्ये मात्र मोठे फटके खेळणं तेवढं सोपं नसेल. यावेळेस मात्र उडवलाय. 1 बाउन्स. चेंडू निघून जाईल का सीमा पार. यस. चेंडू मात्र निघून जातोय. सीमा रेषा पार. चौकार. 4 धावांकरिता. चौकाराने मात्र अगदी धावफलक 4 ने पुढे जाऊन पोहोचेल. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 7 या धावसंख्येवर. कुठेतरी मात्र अनिकेत त्याच्या पहिल्या षटकात मात्र अगदी सातत्याने मोठे फटके जीवनदान मिळाल्यानंतर मात्र अगदी स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाले आणि सागर याच्याकडनं हल्ला चढवला गेलाय. आणखी एक बघायला मिळेल का. यावेळेस अगदी हलक्या हाताने प्लेसमेंटवर जोर देण्याचा प्रयत्न होता. 1 धाव काढण्याचा एक प्रयत्न होता. मात्र बॅटची आउटर एज घेऊन चेंडू फ्लाइंग स्लिप रिजन मध्ये निघून गेलाय. त्याच्याकडनं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. चेंडूला स्टॉप केलं गेलं. डॉट डिलिव्हरीज. स्विंग अँड मिस. डॉट डिलिव्हरीज. षटक क्रमांक 1 पहिल्या षटकाची समाप्ती. धाव संख्या 7. 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर धाव संख्या 7. अगदी फलंदाजापासून दूर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न होता. त्याला इनसाइड आउटचा एक लॉफ्टेड फटका सजवण्याचा कुठेतरी एक मनसुबा होता, तो मात्र असफल ठरला. कनेक्शन झालं नाहीये. डॉट डिलिव्हरीज. निर्धाव. ओके. टायगर संघ मात्र या सामन्यावर कुठेतरी आता मात्र पकड निर्माण करतोय का, कारण पहिले षटक मात्र अनिकेत याने सन्मानजनक हाताळलं गेलंय. मात्र समोर तेवढाच अनुभव संपन्न दिग्गज फलंदाज निखिल बागुल, त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेले उमेश पष्टे. निखिल टू उमेश. एक रफ अँड टॅप मुकाबला. षटक क्रमांक 2. झेलला संधी. पुनश्च एकदा तो क्षेत्ररक्षक. आता मात्र चुकी होईल का. नाहीये. आता मात्र निखिल बागुल याला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेट क्रमांक 1. बडी मछली जाल में. नेक्स्ट बैटर इन एक्शन राहुल पाटील. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना पहिल्या चेंडूवर मात्र विकेटचं पतन झालंय. निखिल बागुल याच्या रूपाने मोठ्या विकेटचं पतन झालंय. मोठा हादरा. अगदी संघाला विकेट मिळवून दिली गेली उमेश पष्टे यांच्या मार्फत. टॉपेज लागून मात्र चेंडू उंच गगन भरारी घेत गेला होता. क्षेत्ररक्षकाकडनं मात्र कुठल्याही प्रकारे चुकी झाली नाही. झालं विकेटचं पतन. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आपण पाहू शकाल राहुल पाटील. उमेश पष्टे टू राहुल पाटील. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदल केले जात आहेत. नंतर पुन्हा एकदा बेफास्ट थोडी घाई करायची. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना एकच चेंडूचा खेळ झालाय.
रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न असताना मात्र डॉट डिलिव्हरी निर्धाव स्वरूपात झाली. चेंडूची समाप्ती. आता मात्र फलंदाजाला कुठेतरी मोठा फटका कन्वर्ट करावा लागेल, कारण गोलंदाज अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय. यावेळेस झेलला संधी, मात्र एक धाव जरूर मिळते. एकापेक्षा जास्त धाव घेण्याचा प्रयत्न होता. 2 धावा पूर्ण. चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली, कारण फटका खेळल्यानंतर अगदी इशारा केला गेलाय 2 धावा घ्यायच्या आहेत. षटकातील पुढील चेंडू, चौथा चेंडू हाताळत असताना ऋषभ याच्याकडे तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एकापेक्षा जास्त धाव मिळणार नाहीये, 1 धाव मात्र जरूर मिळते. धाव फलक 1ने पुढे जाऊन पोहोचेल. 10. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक 10. 10 धावसंख्येपर्यंत मजल मारली गेली. आतापर्यंत षटक क्रमांक 2 प्रगती पथावर असताना 4 चेंडूंची समाप्ती झाली आहे. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज आपण थोडा अतिरिक्त वेळ दवडते. ओकेटी टायगर्स. टप्पा पडल्यानंतर मात्र अतिरिक्त उसली फलंदाजाकडनं स्टेप आउट होऊन एक फटका सजवण्याचा प्रयत्न कुठेतरी केला जात होताना मात्र फ्रंट फूट कडनं कुठेतरी हालचाल टिपली गेली. टप्पा अतिरिक्त मागे खेचला गेला. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट डिलिव्हरीज. यावेळेस एक देखना फटका या क्षेत्ररक्षकाकडनं मात्र होती चुकी. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा देखील पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट्स मात्र बघायला मिळते. षटक क्रमांक 2 ची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. अजूनही 53 धावांची गरज. एकंदरीत जर बघायला गेले तर अजूनही खूप मोठ्या धावसंख्येची गरज. 53 धावांची गरज. चेंडू शिल्लक राहिलेत 18. 17.50 ची सरासरी गरजेची. यावेळेस मात्र एक मोठा लॉफ्टेड फटका. 1 धाव मात्र अगदी सहजरित्या मिळेल. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन नक्कीच बघायला मिळेल. धावफलक 1ने पुढे जाऊन पोहोचेल. 13 ऑन बोर्ड. 13 या धावसंख्येपर्यंत. व्हॉट बॉलिंग. सुरेख दर्जेदार क्वालिटी गोलंदाजी बघायला मिळते अनिकेत पाटील याच्या मार्फत. टप्पा पडल्यानंतर जेव्हा अतिरिक्त वेगाने चेंडू निघून गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये, फलंदाज मात्र अगदी पुल करण्याचा प्रयत्न होता, मात्र अनसक्सेसफुल. कनेक्शन झालं नाहीये. अगदी कानों में सिटी बजाते हुए गेंद निकल गई विकेट कीपर के हाथ में. एक बार फिर से पुनश्च एकदा खेळला गेला आणि यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक फंबलिंग होते. जीवाच्या आकांक्षाने मात्र चेंडू फेकी केली गेली. बैठक थ्रो बघायला मिळाला. फक्त 1च धाव. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन. आता मात्र पुनश्च एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज असलेला राहुल पाटील. मोठा फटका कन्वर्ट केला जाईल का की स्विच हिट. याचा स्विच हिटचा प्रयत्न जरूर होता, मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये स्टॉप केला जातोय चेंडू. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळाली. धाव संख्या धाव फलकावर बघायला गेले तर 15 ऑन बोर्ड. 15. पुनश्च एकदा आपटलेला चेंडू, उसळी घेणारा चेंडू. पंचांकडनं 1 बाउन्सचा इशारा केला जातोय. डॉट निर्धाव. अगदी कानों में सिटी बजाते हुए निकल गई गेंद. एक बार फिर से अनिकेत अपनी यावेळेस हवाई सफर. झेलला संधी. पकडो कॅच जितो मॅच. झेल पकडला जातोय. सागर यांना मात्र आता जावं लागेल तंबूच्या आसऱ्याला. विकेटचं पतन झालंय.
व्हॉट अ बॉलिंग, लाजवाब गोलंदाजी बघायला मिळाली अनिकेत पाटील मॅन फ्रॉम सुपोंडे. सुपोंडे गावचा हा सुपरस्टार इन ऍक्शन आपण पाहतोय. विक्रमगड वाडा तालुका कुणबी क्रिकेट लीग 2026 या सामन्यामध्ये आजच्या अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये या सामन्यामध्ये अधिराज्य गाजवतोय ते नाव म्हणजे अनिकेत पाटील. नेक्स्ट बॅटर इन ऍक्शन आशिष पाटील. षटक क्रमांक 3 ची झाली आहे समाप्ती. धाव संख्या 15, अजूनही 50 धावांची गरज. 12 चेंडू 50 धावा. न्यू बॅटर इन ऍक्शन आशिष पाटील मॅन फ्रॉम देवळी. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न मात्र सातत्याने केला जातोय. कनेक्शन मात्र होत नाहीये. डॉट डिलिव्हरीज. एकंदरीत या सामन्यामध्ये जर बघायला गेलं तर अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी, ज्यासाठी मात्र तब्बल 50 धावांची गरज. 11 चेंडू 50 धावा. या सामन्यावर मात्र ओकेटी टायगर्स संघाने वर्चस्व प्रस्थापित केलंय, दबदबा निर्माण केलाय, रुतबा निर्माण केलाय. झेलला संधी अनिकेत कडनं होणार नाहीये चुकी. विकेटचं पतन. आज या सामन्यामध्ये मात्र चेंडू जातोय इथे अनिकेत दिसतोय. फक्त एकच नाव गाजतंय, ते नाव म्हणजे अनिकेत पाटील. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, ऑलराऊंडर प्रदर्शन ज्याच्या मार्फत बघायला मिळतंय तो अनिकेत पाटील. आता मात्र बॅक टू बॅक विकेटचं पतन होतंय. कुठेतरी मात्र संघ अडचणीत सापडलाय. 10 चेंडू आणि आता मात्र गरज असेल तब्बल 50 धावा. तेजस इन ऍक्शन. तेजस कडनं मात्र अगदी हलक्या हाताने खेळला गेलाय. एक धाव घेतली गेली. एकेरी धावेने स्ट्राईक रोटेशन बघायला मिळालंय. त्यानंतर स्ट्राईक एंड वर सज्ज असेल आशिष पाटील. देवळी गावचा हा बिग हिटर, सलामीचा फलंदाज. देवळी संघाकडनं अनेक स्पर्धांमध्ये आपण ज्याला पाहतोय, यावेळेस मात्र प्रमोट केलं जात आहे. बॅट्स इन एअर. क्षेत्ररक्षक तैनात. झेलला संधी. यस एक्स्ट्रा कव्हर रिजन. सीमा रेषा पार. आशिष पाटील ब्रँडेड षटकार 6. क्षेत्ररक्षक सेफ आहेत ना. अगदी जर बघायला गेले तर आउटफील्ड मात्र सीमारेषेच्या बाहेर कुठेतरी खराब आहे आणि एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये मात्र जो फटका सजवला गेलाय. फलंदाजापासून चेंडूला दूर ठेवण्याचा प्रयत्न होता, हे आशिष पाटील यांनी हेरलं. अनेक स्पर्धांमध्ये देवली संघाकडनं मात्र बिलॉंग करताना सलामीला ओपनिंगला तो दाखल होतोय. त्याने मात्र एक क्लास दाखवलाय आशिष पाटील नावाचा. यावेळेस स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू स्टॉप करण्याची संधी. असं झेल जरूर सुटलाय, मात्र चेंडू स्टॉप झालाय. एक आक्रमक फटका वेगवान रित्या जरूर चेंडूला खेळलं गेलं होतं. या षटकात आतापर्यंत 5 चेंडूंची समाप्ती झाली आहे. षटक क्रमांक 4 अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. धाव फलक 22. या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळेल का? षटक क्रमांक 4 समाप्तीस आलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 22 या धावसंख्येपर्यंत. अंतिमचं षटक, शेवटचं षटक. सहा चेंडू आणि 43 धावांची गरज. अगदी सामना ओकेटी टायगर संघाच्या हातामध्ये झुकला गेलाय. त्यांच्या बाजूने पारड जड आहे. अगदी 6 चेंडूवर जर कुठल्याही प्रकारे अनऑफिशियल चेंडू हाताळला नाहीये तर 6 षटकार लगावून देखील धावसंख्या फक्त 36 पर्यंत मजल मारली जाईल. विजयासाठी 43 धावांची गरज. 6 चेंडू 43. असं गोलंदाजी मार्कवर सज्ज असलेला केतन. दर्जेदार यष्टीरक्षण. अगदी एका हाताने चेंडू स्टॉप केला गेलाय. या सामन्यामध्ये अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी. अगदी सुरेख दर्जेदार चेंडू हाताला गेला केतन याच्या मार्फत. केतन वेखंडे
अँड फ्रॉम वसुरी, गुड्डू 11 वसुरीकडनं अनेक स्पर्धांमध्ये आपण त्याला सातत्यानं पाहत असतो. तोच इन ऍक्शन शेवटचं षटक हाताळताना. स्विंग अँड मिस, डॉट डिलिव्हरीज, निर्धाव. सलगचा दुसरा डॉट डिलिव्हरी ज्या षटकामध्ये आतापर्यंत हाताळली गेली. वाह, काबिल तारीफ प्रदर्शन या सामन्यामध्ये बघायला मिळाले ओकेडी टायगर संघाकडनं. यावेळेस स्टेप आउट होऊन फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल का सीमापार की झेल पकडला जाईल असं विकेटचा वतन. अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण अनिकेत पाटील. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण चहू बाजूमध्ये एकच नावाचा जयघोष बघायला मिळतो या अंतिमच्या सामन्यामध्ये, आणि ते नाव म्हणजे अनिकेत पाटील. पुढील फलंदाज इन ऍक्शन सागर. यावेळेस अगदी लाईन टू लाईन नो साठी मात्र अगदी पंच नक्कीच त्वरित चेक करतील. तीन चेंडूंची समाप्ती झाली. पंच आमच्याकडे वळतायत. वाईडचा इशारा येतोय. अवांतर धावेने मात्र धावफलक एकने पुढे जाऊन पोहोचेल. 23 अलॉंग दी कार्पेट, एक धाव पूर्ण आणि एकेरी धावेवर समाधान. आता मात्र आशिष पाटील पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर सज्ज. यावेळेस झेलला संधी. केतन याच्याकडनं होणार नाहीये चुकी. स्वतःच्या फलोत्तर मध्ये मात्र झेल पकडला गेला. विकेटचं पतन. अंतिमचा चेंडू, शेवटचा चेंडू. शेवटचा चेंडू आणि येथे मात्र ओकेटी फायटर्स, ओकेटी टायगर संघ विजयी होतोय. तदनंतर कुडूस गावचं एक दिग्गज व्यक्तिमत्व रुखसातजी शेख यांचा येथे मुख्य मंचावर शाही सन्मान केला जातोय. विक्रमगड वाडा तालुका आयोजित कुणबी क्रिकेट लीग 2026 मध्ये सन्माननीय मान्यवर रुखसातजी शेख साहेब यांचा शाही सन्मान पार पाडला जातोय. महाराष्ट्राचं महावस्त्र, एक सन्मान चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा यथोचित सन्मान केला जातोय. अगदी वेळात वेळ काढून या सामन्यासाठी ते दाखल झालेत. त्यानंतर झालेल्या